नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामधील जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न डेली बेसिसवर घेतलेले आहेत। चला प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न आहे बघा, चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? तर बघा, नीळ उत्पादन। ठीक आहे, ऑप्शन बी उत्तर असणार आहे नीळ। चंपारण्यातील जो सत्याग्रह होता तो नीळ उत्पादनाशी संबंधित होता। महात्मा गांधी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले। ठीक आहे, वर्ष लक्षात ठेवा, 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले। हा प्रश्न देखील विचारलेला आहे। त्यानंतर त्यांनी केलेला हा पहिला सत्याग्रह आहे चंपारण्य, हा देखील प्रश्न विचारलेला आहे। महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर पहिला सत्याग्रह कोणता केला? चंपारण्य सत्याग्रह, बिहारमध्ये आहे। ठीक आहे, हा बिहारमध्ये केलेला त्यांनी पहिला सत्याग्रह आहे जो नीळ उत्पादनाशी संबंधित होता। ब्रिटिश शासन शेतकऱ्यांना नीळ उत्पादनासाठी जबरदस्ती करत होते। ठीक आहे, यासाठी हा सत्याग्रह करण्यात आला होता आणि हा सत्याग्रह यशस्वी देखील झाला होता। त्यानंतर प्रश्न आहे, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? प्रसिद्ध नृत्य आहे बघा पंजाब राज्याचं। ठीक आहे, भांगडा हे पंजाब या राज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे। या ठिकाणी राजस्थानचं बघा घुमर नावाचं नृत्य आहे एक, ते खूप प्रसिद्ध आहे घुमर नावाचं। ठीक आहे, त्यानंतर केरळचं खूप वेळा विचारलं जाणारं कथकली। ठीक आहे, कथकली हे नृत्य आहे केरळचं। त्यानंतर ओडिसाचं आहे ओडिसी नावाचं नृत्य, हे देखील परीक्षेत खूप वेळा विचारलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत। ओडिसाचं एक आणखी नृत्य आहे झुमर नावाचं। ठीक आहे, राजस्थानचं घुमर आणि ओडिसाचं झुमर। त्यानंतर प्रश्न आहे, निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? खूप वेळेला विचारलेला हा प्रश्न, उत्तर असणार आहे हिरा। ठीक आहे, हिरा हा जगामधील सर्वात कठीण पदार्थ मानला जातो। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? खूप वेळेला विचारलेला प्रश्न, अति पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली। ठीक आहे, महाराष्ट्राचा अति पूर्वेकडील जिल्हा आहे गडचिरोली। अति पश्चिमेकडील विचारला तर पालघर उत्तर द्यायचं आहे। अति दक्षिणेकडील विचारला तर सिंधुदुर्ग उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, आणि अति उत्तरेकडील जर विचारला तर नंदुरबार उत्तर द्यायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होत्या आहेत। ठीक आहे, तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॅश डॅश आहेत। या ठिकाणी दोन प्रश्न एकाच प्रश्नात कव्हर झालेले आहेत बघा। भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले। आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी। ठीक आहे, या ठिकाणी बघा सरोजिनी नायडू ऑप्शन आहे बघा, हा महत्त्वाचा पर्याय आहे, कारण सरोजिनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या। उत्तर प्रदेशच्या राज्यपाल झाल्या होत्या महिला म्हणून, आणि त्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामगीता हा ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला। त्यानंतर अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्यांनी लिहिला। यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे। ए आणि बी पर्याय दिलेले आहेत प्रश्नामध्ये। तर बघा, हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत। ऑप्शन सी, ए व बी दोन्ही पर्याय बरोबर, हे उत्तर असणार आहे। ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे, आणि अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तो चाणक्यांनी लिहिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? मोस्ट रिपीटेड प्रश्न, उत्तर असणार आहे राष्ट्रपती। ठीक आहे, राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक मानला जातो। उपराष्ट्रपती हा भारताचा द्वितीय नागरिक मानला जातो, आणि पंतप्रधान हा भारताचा तिसरा नागरिक मानला जातो। तिन्ही लक्षात ठेवायचे आहेत। हाच प्रश्न राज्यासाठी विचारला तर राज्यपाल, ठीक आहे, राज्यपाल हे महाराष्ट्राचे किंवा कोणत्याही राज्याचे पहिले नागरिक असतात। हाच प्रश्न शहरासाठी विचारला तर शहराचा प्रथम नागरिक असतो महापौर। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, बिहारची राजधानी कोणती आहे? तर पटना। ठीक आहे, पटना ही बिहारची राजधानी, पूर्वीचं नाव पाटलीपुत्र।
बिहारची राजधानी. ओके. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. रांची ही झारखंडची राजधानी आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नीळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? सर्वांना माहीत असेल, महादेवाचं पर्यायी नाव आहे. गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत. ठीक आहे. नीळकंठ हे महादेवाचं किंवा शंकराचं पर्यायी नाव आहे. समुद्र मंथन झालं, त्यामधून जे विष निघालं होतं हळहळ नावाचं, ते पिल्यानंतर महादेवाचा गळा निळा झाला होता, म्हणून त्यांचं नाव पडलं होतं नीळकंठ. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? कोणता आहे? मोर. ठीक आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यानंतर राष्ट्रीय चिन्ह आहे बघा अशोकस्तंभ, राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, राष्ट्रीय फूल आहे कमळ, राष्ट्रीय फळ आहे आंबा, राष्ट्रीय झाड आहे वड, राष्ट्रीय नदी आहे गंगा, राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती, राष्ट्रीय जलचर आहे गंगा नदीतील डॉल्फिन. ठीक आहे. सर्व महत्त्वाचे आहेत. आता भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे, तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, इन्सुलिन, मधुमेह तर आयोडीन प्रश्नचिन्ह. उत्तर असणार आहे बघा गलगंड. ठीक आहे. इन्सुलिनचा अभाव झाल्यावर मधुमेह होतो, तर आयोडीनचा अभाव झाल्यावर गलगंड हा आजार होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, WTO चे पूर्ण रूप काय आहे? काय आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक व्यापार संघटना. ठीक आहे. फुल फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. मुख्यालय खूप वेळा विचारलेलं आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय आहे. सध्याचे अध्यक्ष आहेत एनगोंजी ओकोंजो इवेला. ठीक आहे. या सध्या अध्यक्ष आहेत WTOच्या. पहिले अध्यक्ष होते पीटर सदरलँड. ठीक आहे. पीटर सदरलँड हे पहिले अध्यक्ष होते WTOचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य खालीलपैकी कोण बजावतो? कोण बजावतो जेव्हा दोघे नसल्यावर? तर भारताचे सरन्यायाधीश जे असतात, तर ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोघेही दोन्हीही पद रिकामे असल्यावर त्यांचा कार्यभार पाहतात हंगामी राष्ट्रपती म्हणून सरन्यायाधीश. ठीक आहे. अशी घटना एकदा झालेली आहे बघा 1969 मध्ये. आतापर्यंत एकदाच झालेला आहे. राष्ट्रपती पदाचा जो कार्यभार आहे तो हंगामी राष्ट्रपती म्हणून सरन्यायाधीशांनी सांभाळलेला आहे. 1969 मध्ये सरन्यायाधीश होते मोहम्मद हिदायतुल्ला. ठीक आहे. मोहम्मद हिदायतुल्ला आहे त्यावेळचे सरन्यायाधीश होते. डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं. झाकीर हुसेन हे राष्ट्रपती होते. त्यांचं निधन झाल्यावर सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजावलेली होती. तर त्यावेळी उपराष्ट्रपती कोण होते? कमेंट करून सांगायचं आहे. त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर हिदायतुल्ला हे तत्कालीन हंगामी राष्ट्रपती झालेले होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील कुवारा भिवसेन किंवा भीमसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे? याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन बी पारशिवनी. ठीक आहे. पारशिवनी तालुक्यात हे पर्यटन स्थळ स्थित आहे. कुवारा भिवसेन, काही ठिकाणी भीमसेन देखील तुम्हाला आढळेल. ठीक आहे. तर हे पारशिवनी तालुक्यामध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? कोणता प्राणी नाही? तर या ठिकाणी वाघ हा जो प्राणी आहे तो आपल्या भारताच्या राजमुद्रेवर नाही. ठीक आहे. वाघ नाही. वर बघा 4 सिंह आहेत. ठीक आहे. त्यापैकी एक सिंह दिसत नाही. 4 सिंह आहेत. त्यानंतर त्याच्या खाली राऊंडमध्ये हे प्राणी आहेत बघा हत्ती, घोडा, बैल. ठीक आहे. आणि त्याखाली लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? काय म्हणतात? तर ल्युकेमिया. ठीक आहे. रक्ताच्या कर्करोगाला ल्युकेमिया असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनलेला आहे? तर आर्यन वार्ष्णेय. ठीक आहे. आर्यन वार्ष्णेय हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. ठीक आहे.
आता पहिला कोण होता मला कमेंट करून सांगायचं आहे. पहिला ग्रँडमास्टर भारताचा कोण होता कमेंट करून सांगायचं आहे. ग्रँडमास्टर ही संज्ञा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नुकतंच जानेवारी 2026 मध्ये पद्मपाणी पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? तर इलयाराजा. ठीक आहे, इलयाराजा यांना अलीकडेच जानेवारी 2026 मध्ये पद्मपाणी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 73व्या प्रजासत्ताक दिन परेड 2026 ची मुख्य संकल्पना काय आहे? तर वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत ही प्रमुख संकल्पना असणार आहे 77व्या प्रजासत्ताक दिन परेडची. त्यानंतरचा प्रश्न आहे, नरेंद्र मोदींनी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला कुठून हिरवा झेंडा दाखवला? तर मालदा टाउन पश्चिम बंगाल. ठीक आहे, मालदा टाउन पश्चिम बंगाल या ठिकाणाहून नरेंद्र मोदींनी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. ही भारतातील पहिली स्लीपर ट्रेन असणार आहे वंदे भारत. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क खालीलपैकी कोठे उभारला जाणार आहे? तर चेन्नई या ठिकाणी, तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क उभारण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नरेंद्र मोदींसमोर सादर करण्यात आलेले बागुरुंबा लोकनृत्य कोणत्या जमातीचे आहे? बागुरुंबा नावाचं लोकनृत्य कोणत्या जमातीचं आहे? बोडो. ठीक आहे, बोडो जमातीचं हे लोकनृत्य आहे जे नरेंद्र मोदींसमोर सादर करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये स्कोच गोल्ड अवॉर्ड कोणास प्रदान करण्यात आला? तर DRDO. ठीक आहे, DRDOला हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. SKOCH म्हणजे स्कोच गोल्ड अवॉर्ड. ठीक आहे, DRDOचे सध्याचे अध्यक्ष कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर कोची, केरळ. ठीक आहे, केरळमधील कोची या ठिकाणी 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद ही आयोजित केली जाणार आहे. अशा प्रकारे आपण 24 प्रश्न पाहिलेले आहेत, सोबतच महत्त्वाचे फॅक्ट्स देखील कव्हर केलेले आहेत आणि 40 ते 50 प्रश्न या व्हिडिओमधून कव्हर करून घेतलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या प्रश्नांवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, चला रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न आहे बघा, चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, नीळ. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे, निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, हिरा. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, गडचिरोली. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले आहेत. तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॅश डॅश आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, आनंदीबाई जोशी. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामगीता हा ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला. अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्यांनी लिहिला. योग्य पर्याय निवडा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ए व बी दोन्ही पर्याय बरोबर. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे, बिहारची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पटना. पुढील प्रश्न, निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, महादेव. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, मोर. पुढील प्रश्न, इन्सुलिन, मधुमेह तर आयोडीन बरोबर प्रश्नचिन्ह. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, गलगंड. पुढील प्रश्न, WTOचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.
त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीशी दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये खालीलपैकी कोण बजावतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, सरन्यायाधीश. त्यानंतरचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील कुवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, पारशिवनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, वाघ. पुढील प्रश्न आहे, रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ल्युकेमिया. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, आर्यन वार्ष्णेय. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच जानेवारी 2026 मध्ये पद्मपाणी पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, इलयाराजा. त्यानंतरचा प्रश्न, 77व्या प्रजासत्ताक दिन परेड 2026 ची मुख्य संकल्पना काय आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत. त्यानंतरचा प्रश्न, नरेंद्र मोदींनी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला कोठून हिरवा झेंडा दाखवलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मालदा टाउन, पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न, भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क खालीलपैकी कोठे उभारला जाणार आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, चेन्नई, तमिळनाडू. त्यानंतर, नरेंद्र मोदींसमोर सादर करण्यात आलेले बागुरुंबा लोकनृत्य कोणत्या जमातीचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बोडो जमात. त्यानंतरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये स्कोच गोल्ड अवॉर्ड कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, DRDO. त्यानंतरचा प्रश्न आहे, 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, कोची, केरळ. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत, ज्यांचे महत्त्वाचे फॅक्ट देखील आपण स्पष्ट केलेले आहेत. आता या 24 प्रश्नांच्या रिव्हिजन परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.